राधिका आणि अमोल यांचं नुकतंच लग्न झालं होतं. घरात सगळेच खूप खुश होते. गावातून सगळे नातेवाईक आले होते. लग्नात नाच गाणे खूप झाले होते आणि एन्जॉय पण खूप झाला होता. दोघांना आता हनीमूनला जायचं होतं. त्यांचं ठिकाण पण ठरलेलं होतं. त्यांना शिमलाच्या बर्फात आपली आग कमी करायची होती. त्यासाठी त्यांनी निघायचं ठरवलं होतं. बर्फाटी डोंगर पाहायला दोघे निघाले होते, पण राधिकाच्या मनात थोडीशी दळदळ होती. कारण हे तिचं पहिलं लग्न आणि पहिलाच हनीमून होता. तिच्या मनात खूप वेगळे विचार चालले होते. अमोल मात्र खूप शांत होता आणि कामात गुंतलेला स्वभावाचा तो होता. तो जास्त प्रेम व्यक्त करणारा नव्हता आणि त्यामुळे राधिकाला थोडा एकटेपणा जाणवायचा. जेव्हा ते शिमल्याला पोहोचले तेव्हा सुंदर हवामान होतं. थंडी होती, पण रोमॅन्टिक वातावरण होतं. हॉटेलमध्ये दोघांना एक सुंदर खोली मिळाली होती. त्या खोलीत जेव्हा ते गेले तेव्हा तिथे मोठ्या खिडक्यांमधून बर्फाचे तुषारे दिसत होते. त्यांनी खोलीत फायरप्लेस पेटलेली होती. राधिका मनातून तयार होती की आता तिच्या आयुष्यातला हा सुंदर काळ सुरू होणार आहे. पण पहिल्या रात्री अमोल खूप थकलेला होता, ज्यामुळे तो राधिकाला सोबत थोडा बोलला आणि नंतर लगेच झोपून गेला. राधिकाला मात्र झोप लागत नव्हती. ती फायरप्लेस समोर बसून विचार करत राहिली होती की असं का होतंय. लग्न तर झालं, पण हनीमूनची मजा कुठे आहे. पुढच्या दिवशी ते दोघे फिरायला गेले. डोंगरावर बर्फात गेले, खेळले, पण अमोल सतत मोबाईलवर ऑफिसचं काम बघत होता. राधिका थोडी नाराज झाली होती. तिला वाटलं तो फक्त औपचारिकपणे तिच्यासोबत आहे. त्याला यासाठी काहीही गरज नाही आहे. पण खरं प्रेम दाखवत नाही आहे. ती आतून खूप प्रेम आणि जवळकीच तिला वाटत होती. पण तिला जे सुख पाहिजे होतं ते तिला मिळत नव्हतं. त्या हॉटेलमध्येच अजून एक जोडपं आलेलं होतं. विक्रांत आणि प्रिया. विक्रांत थोडा हटके स्वभावाचा होता. नेहमी हसत गप्पा मारणारा तो होता आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा. त्याने पहिल्यांदा राधिकाला जेव्हा पाहिलं त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती. राधिकाने नकळत पाहत होती, कारण तिच्या मनात आधीच फुगडी होती. एकदा हॉटेलच्या गार्डनमध्ये दोघी जोडपे एकत्र भेटले होते. थोडं बोलणं झालं. विक्रांत आणि अमोलमध्येही गप्पा झाला. पण अमोल थोडा वेळाने पुन्हा मोबाईलमध्ये गुंतलेला होता. प्रिया तिच्या रूममध्ये गेली होती, जी विक्रांतची बायको होती. तिथे फक्त राधिका आणि विक्रांत गप्पा मारत राहिले होते. विक्रांतने तिच्या आयुष्याबद्दल विचारलं. राधिकाने हसत सगळं सांगून टाकलं. पण त्याला जाणवलं की ती मनातून खुश नाही आहे. दिवस जात गेले आणि दोघांमध्ये ओळख वाढली. विक्रांत नेहमी तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या गालावरच्या असण्याने तो आणखी तिच्याकडे खेचला जायचा. राधिकालाही नकळत त्याच्याकडे आकर्षित झाली होती, कारण तिला पण जे पाहिजे होतं ते तिला अमोल देत नव्हता. एकदा रात्री अमोल खूप उशिरा परतला, कारण तो हॉटेलच्या वायफायवर ऑफिसचं काम करत होता. राधिका उदास होती. हॉटेलच्या गॅलरीमध्ये बसली होती. थंडीमुळे शहारे येत होते. तेवढ्यात विक्रांत आला. त्याने आपला शॉल तिच्या खांद्यावर टाकला आणि विचारलं, तू एवढी एकटी का बसली आहेस. राधिकाने थोडं थांबून उत्तर दिलं की मनाला शांतता नाही मिळत. त्या रात्री त्यांनी खूप वेळ बोलणं केलं, एकमेकांना जवळून समजून घेतलं आणि विक्रांतने तिला समजावलं की तू इतकी सुंदर आहेस. तुला आयुष्यात आनंद हवाय आहे तर माझ्यासोबत चल, मी तुला पूर्ण आनंद देतो. त्याच्या आवाजातला आत्मविश्वास आणि डोळ्यातलं आकर्षण राधिकाच्या मनाला स्पर्शून गेलं होतं. तिचं हृदय धडधडू लागलं होतं. पुढच्या दिवशी अमोल सकाळपासून मीटिंगमध्ये होता. विक्रांत आणि प्रिया मात्र बाहेर गेले होते. पण दुपारी प्रिया तब्येतीमुळे रूममध्येच राहिली होती. विक्रांत एकटाच खाली गार्डनमध्ये बसला होता. राधिकाही खाली आली होती. त्याने डोळे जुळले आणि न बोलता दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी एकत्र कॉफी घेतली, गप्पा मारल्या आणि नकळत त्यांच्या नजरा भिडल्या. त्या नजरेत वेगळंच आकर्षण होतं. राधिका मनातून घाबरलेली होती, पण तिच्या मनातलं ओढीला ती थांबवू शकत नव्हती. तिलाही माहिती होतं जे सुख तिला पाहिजे आहे ते तिला विक्रांतच देऊ शकतो. विक्रांत तिच्याशी बोलताना तिच्या हातावर हलकासा स्पर्श करत होता आणि स्पर्शाने तिच्या अंगाला वेगळे शहारे पसरत होते. ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं मन मात्र त्याच्याकडे ओढलं जात होतं. त्या रात्री हॉटेलमध्ये लॉबीमध्ये दोघं पुन्हा भेटले. अमोल आपल्या रूममध्ये कामात गुंतलेला होता आणि प्रिया झोपलेली होती. आणि विक्रांतने राधिकाला विचारलं, आपण थोडं फिरायला जायचं का. राधिकाने लगेच होकार दिला. दोघं हॉटेलच्या मागच्या बागेत फिरायला गेले. थंडी वाढली होती. विक्रांतने पुन्हा आपली शॉल तिच्यावर ठेवली. राधिकाने त्याच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे भिडले आणि त्या क्षणी त्यांच्या मनातलं आकर्षण आणखी तीव्र झालं होतं. दोघांच्या मनात आता धाडस वाढू लागलं होतं. तिला जाणवलं की ती कोणाच्या तरी मिठीत खरी स्त्री होण्याची ओढ अनुभवत आहे.
विक्रांतही तेवढाच ओढलेला होता. तो हळूहळू तिच्या जवळ आला आणि त्याच्या डोळ्यातून प्रेमाचे आमंत्रण दिसत होते. इथेच कथा अजून बोल्ड रोमॅन्सकडे वळायला सुरुवात होत होती आणि त्यांच्या नात्याला पहिला पाऊल सुरू होतं. त्या रात्री राधिका आणि विक्रांत दोघं हॉटेलच्या मागच्या बागेत फिरत होते. थंडी खूप होती, त्यामुळे ते जवळ बसलेले होते. त्यांना कोणत्याही गोष्टीचं भान नव्हतं. त्यांच्या मनातील उष्णता जास्त तीव्र होत चालली होती. विक्रांतने तिच्या हाताला धरलं आणि राधिकेच्या डोळ्यात खोल पाहिलं. तिच्या अंगावर शहारे आले होते. तिला माहिती होतं की हे काहीतरी चुकीचं होते आणि कुठेतरी चुकीचं पण आहे. पण मनाने ती त्याला पूर्णपणे हव्या होती. त्याने हळूहळू तिला आपल्या जवळ खेचलं. तिचे केस वाऱ्याने उडत होते. विक्रांतने हलक्या आवाजात विचारलं, तुला माझ्यासोबत राहायचंय का? राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने मान हलवली आणि आपला होकार दिला. आणि त्या क्षणी त्यांची बोटं एकमेकांवर चुंबन घेत म्हणजे किस त्यांनी एकमेकाला खूप लांब आणि गहिरा किस घेतलं होतं. तिचं सगळं शरीर थरथरत होतं, पण आतून ती त्या क्षणाला रमली होती. दोघे हळूहळू जवळ आले. दोघांनी एकमेकांना घट्ट धरलं होतं. त्यांचे होठ एकमेकांमध्ये मिसळले होते. राधिकेच्या मनात पहिल्यांदा खरं प्रेम अनुभवत असल्याचा भास झाला होता. तिला वाटलं की तिच्या आयुष्यभरात ज्या दिवसाची ओढ होती ती आता पूर्ण होत आहे. त्यांनी बराच वेळ एकमेकांना मिठीत घेतलं. त्यांच्या श्वासाचा आवाज फक्त ऐकू येत नव्हता, तर आजूबाजूला सगळं विसरून गेले होते. त्या रात्री विक्रांतने राधिकाला आपल्या रूममध्ये बोलावलं होतं. ती थोडी थांबली, पण मनाने तयार होती. कारण अमोल ऑफिसच्या कॉलमध्ये गुंतलेला होता आणि ती एकटेपणाने वाटत होतं. राधिका रूममध्ये आली तेव्हा मंद दिवे होते आणि खिडकीतून बर्फाचे दृश्य बाहेर दिसत होते. तिलाही कळलं होतं की विक्रांतने तिच्या जवळ बसलेला का आहे. तिच्या हातावर हात ठेवला आणि तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. दोघांनी पुन्हा एकदा किस केलं आणि त्यांची ओढ आता थांबवणं अशक्य झालं होतं. राधिकाने पहिल्यांदा स्वतःला एखाद्या पुरुषाच्या स्पर्शात इतकं हरवलेलं जाणवलं होतं. तिच्या डोळ्यातलं समाधान स्पष्ट दिसत होतं. इरफानच्या तिच्या शरीरावरून हात फिरवणं होता आणि तिचा श्वास वेगाने चालला होता. त्या रात्री दोघांनी एकमेकांमध्ये हरवून गेले होते. त्यांनी प्रत्येक क्षण बोल्ड आणि रोमॅन्टिक बनवला होता. त्यांच्या जवळकीने त्यांच्या मनातल्या रिकाम्या जागा भरल्या गेल्या होत्या. पुढचे दिवस त्यांच्यासाठी आणखी धाडसी झाले होते. राधिका आता विक्रांतची भेट घेण्यासाठी कारण शोधायची. कधी प्रिया तब्येतीमुळे रूममध्ये असायची आणि अमोल मीटिंगच्या नावाखाली कामात सतत गुंतलेला असायचा. तेव्हा राधिका आणि विक्रांत एकटे असायचे. तेव्हा ते एकमेकांमध्ये हरवून जायचे. प्रत्येक भेटीमध्ये त्यांचं प्रेम आणखी वाढत गेलं होतं. ते आता फक्त शारीरिक नातं नव्हतं, तर भावनिकदृष्ट्याही एकमेकांवर अवलंबून झाले होते. एकदा त्याने हॉटेलच्या बाहेरच्या जंगलाच्या कडेला असलेल्या छोट्या कुटीत भेटायला ठरवलं होतं. तिथे कोणी त्यांना ओळखणार नव्हतं. त्या दुपारी दोघे तिथे गेले आणि राधिका आधीच उत्सुकतेने थरथरत होती. विक्रांतने तिचा चेहरा आपल्या हातात धरला, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. मी तुला कधीच सोडणार नाही. आणि त्यानंतर पुन्हा ते दोघं एकमेकांना पूर्णपणे हरवून गेले होते. त्या झोपडीतल्या शांततेत फक्त त्यांचे श्वास आणि प्रेमाचे आवाज घुमत होते. हनीमूनचे दिवस संपत आले होते. अमोलला काही संशय आला नव्हता, कारण तो सतत आपल्या कामामध्ये गुंतलेला होता. पण राधिकाच्या मनात आता वेगळीच धडधड सुरू झाली होती. तिला जाणवलं की ती आता दोन आयुष्यांमध्ये अडकली आहे. एका बाजूला नवरा होता जो तिच्याकडे कायम लक्ष देत नसे आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत ज्याने तिला तिच्या मनाला आणि शरीराला जे हवं होतं ते दिलं होतं. शेवटच्या रात्री राधिका आणि विक्रांत पुन्हा भेटले होते. त्यांनी ती रात्र आणखी गोड बनवली होती. त्यांनी ठरवलं की हा प्रवास कधीच विसरता येणार नाही. राधिकाने राधिकाने आपल्या डोळ्यात पाणी आणून सांगितले की मला तुझ्या सोबत राहायचं आहे, पण परिस्थिती अशी आहे की मी काही करू शकत नाही. विक्रांतने तिच्या कपाळावर किस केलं आणि सांगितलं की आपण वेगळे असलो तरी माझं मन नेहमी तुझ्या सोबत असेल. हनीमून संपल्यावर दोघं आपापल्या आयुष्यात परत गेले. पण त्या आठवणी राधिकाच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या होत्या. तिचं लग्न टिकून राहिलं, पण तिचं खरं प्रेम तिने विक्रांत सोबत अनुभवलं होतं. त्या क्षणी तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. धन्यवाद. आणि जर तुमचे काही सुझाव असतील तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सुचवू शकता.